मी काय म्हणतो चारू, ह्या गुरुशी बोलून एकदा एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? शहाणा असशील ना तर असं काहीही करू नकोस. का? त्या पैशांच्या संबंधात काहीतरी खुलासा तर करून घ्यायला हवा. बरं, जर बोलणं वाढलंच ना तर मी एक अखेरचा प्रयत्न करून बघीन. तू तुझ्या मैत्रिणीला भेट आणि काय तिला सांग ह्या मुलाच्या आयुष्यातनं तू दूर हो. ती म्हणेल जवळ आलं कोण आणि दूर व्हायला सांगतेस कुणाला? एवढी चांगली माणसं हिच्या नशिबी कशी येतात ना तेच मला कळत नाही. यालाच लस्ट म्हणतात. गुरु म्हणतो ना तेच खरंय. माणसातला 9.भाग हा प्राणी योनीतला असतो. चारू, मी गुरुला इकडेच बोलवून घेतो. आणि काय नाही, त्याच्याशी बोलून बघतो. फार फार तर काय करेल, चरफडेल, शिव्या घालेल. काय करायचं ते करून दे. तू पूर्ण विचार केलायस? हो ग बाई, तू झोप आता, चल. हॅलो, कोण बोलतंय? भैया. भैया? अरे एवढ्या रात्री? इंदू कुठे आहे? माहेरी गेली. घरात मी एकटाच आहे. इंदूचे वडील परवा युरोपला जात आहेत म्हणून गेली. मिनी आली का? अरे आज उपेन आणि मिनी दोघे जण सिनेमाला गेलेत. बाहेरच जेवणार आहेत. इंदू काय म्हणतीये? अजून तिच्या मनात काही आहे का? नसावं. दिवाळीत तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवणार आहे. सगळ्यांना म्हणजे लालजीला सुद्धा. मी असताना साहेब येतील? तेच तिला सांगितलं. पण तिने चॅलेंज घेतलाय. लालजीला बोलवायला स्वतः येणार आहे, सत्याग्रह करणार आहे. गोल्ड नेकलेसची आमची भेट लागली आहे. अरे वा. अरे पण त्या दिवशी तर आपण उपेनकडे जेवायला. बहिणी, माझ्या गुजराती बायकोनं उपेनला कसं पटवलं माहितीये? उपेनला म्हणाली, जी लक्ष्मी तुझ्या घरात यावी असं तुला वाटतं त्या लक्ष्मीचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वागत करणं शोभून दिसेल. गणला उपेन. छान. पण बहिणी, तुम्ही लालजीचं डिझाईन अजून पाहिलं नाहीत हे बरं नाही. लालजीबद्दल तुम्हाला काही वाटू दे, त्या वाटण्याची आणि कलेची अशी गल्लत करू नका. जो असंस्कृत असेल तोच कलाकृती आणि त्याचा निर्माता याच्याशी गल्लत करेल. भैया, एवढ्या पुरतं मला असंस्कृत समज. अहो पण लालजीनं ते डिझाईन मध्ये काय करामत करून दाखवली एकदाही तुम्हाला पाहावंसं वाटू नये. मी सांगतोय म्हणून तरी पहा. तू म्हणत असशील तर मी नक्की बघेन. भैया, तू माझ्याकरता काय केलंस याची कल्पना नाही तुला. इतके दिवस गुदमरून गेले होते रे. तू आयुष्यात आलास आणि डिझाईन कधी पाहणार ते सांगा. एका अटीवर. तू मला स्टुडिओत घेऊन गेलं पाहिजे आणि साहेबांना हे कळलं पाहिजे की मी तुझ्या आग्रहाखातर स्टुडिओत आली. ठीक आहे, मी सक्ती केली म्हणून तुम्ही आलात असं लालजीला सांगेन. मग तुमची हरकत नाही ना? अगदी सक्ती असं म्हणायची गरज नाहीये. पण बहिणी, आता मी कोणत्या शब्दात सांगायचं ते तुम्ही नको सुचवायला. मी योग्य शब्दात सांगेन, मग तर झालं. मग कधी जायचं? परवा संध्याकाळी. ठीक आहे, मी घरी येईन. तुम्हाला काय? गुरु, तुला आज इथे का बोलवले ठाऊक असेलच. नाही. काल तुझ्या बाबांनी मला घरी बोलवलं होतं. पुढे बोल, ऐकतोय मी. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसलाय. माहिती आहे मला. त्यांचं ब्लड प्रेशर सुद्धा बेसुमार वाढलंय गुरु. त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. मग ते ब्लड प्रेशर का वाढलंय हेही तुला ठाऊक असेल. नाही, माहित नाही. का वाढलंय? गुरु, तुझा साखरपुडा झालेला असताना. तिथेच थांब. साखरपुड्यासंबंधी या लोकांनी बोंब उठवली. तसं काही एक घडलेलं नाही.
बरं, त्या मुलीबरोबर तुझं लग्न ठरलं होतं हे तरी खरं? ते त्यांनीच परस्पर ठरवलं, माझा कधीही सल्ला घेतलेला नाही. माझ्या देखत तपशिलाची चर्चा करायचे. मी कधी नापसंती दाखवली नाही म्हणून माझी संमती असं गृहीत धरायचं का? अरे येईल जाईल त्याच्याकडे हे बेधडकपणे खोटं बोलतात. अर्थात तुझ्याकडे सगळं वर्णन केलंच असेल की? हो. सोबत मला शिवाई घातली असतील? नाही. नाही, तू खोटं बोललास तरी हरकत नाही. पण हा विषय निघाला की भडव्या आणि हरामखोर शिवाय आप्पाजी बोलत नाहीत. मी त्यांना एका शब्दाने उलटून बोलत नाही. खऱ्या प्रेमासाठी याहीपेक्षा खडतर किंमत मोजावी लागते माहितीये मला. माझी तयारी आहे. आता हा साखरपुडा. पंड्या, माझ्यावर विश्वास ठेव. अरे मी अप्रत्यक्षरित्या सुद्धा पण कमिटमेंट केलेली नाही रे. विचार करीन याला तू कमिटमेंट म्हणशील का? तू जॉईंट अकाउंट मधनं 25,000 रुपये काढलेस. तुला पासबुक दाखवतो. तूच पहा आणि ठरव हे लोक किती खोटं बोलतात ते. अरे पंड्या, फक्त 15,000 रुपये काढले. ते काढले म्हणून या लोकांनी इतकं कोकलावं? घराच्या पैशातून मी काहीच घ्यायचं नाही का? अरे पण तू माझं नाव कशाला घुसडलंस? तुझं नाव? पंडितला पैसे हवे होते असं तू आप्पाजींना सांगितलंस की नाही? असं कोण म्हणालं? हो हो. ओरडतोयस कशाला? पंडितला दिले असं मी कधीही म्हटलेलं नाही. हे तू आप्पाजींच्या समोर सांगशील? नाही. अरे मी नाही सांगणार. पंडित, अरे या लोकांनी मला गुन्हेगारासारखं वागवायला सुरुवात केली आहे. मी कसलीही रुजवात करणार नाही. मला माहिती आहे या मागे कोण आहे ते. आमचे मामासाहेब आहेत. त्यांची मुलगी खपवण्याचा डाव फसला ना म्हणून हे आरोप करतात माझ्यावर. पण आय एम फेड अप विथ ऑल दिस पीपल. तुमच्या वैयक्तिक सुखाकरता आप्पाजींनी फार मोठा त्याग केलाय. त्यांच्याशी असा लपंडाव? वहिनी, त्यांनी मला लपंडाव खेळायला भाग पाडलंय. मी मिनीशीच लग्न करणार आहे म्हटल्यावर आप्पाजींनी काय केलं असेल? अरे शिव्यांची लाखोली वाहिली. वेड्यासारखे नाचले काय दिवाणखान्यात. अरे ही काय रीत झाली? ती मुलगी कोण, कुठली हे विचारायची सुद्धा त्यांना गरज भासली नाही. पंड्या, मला तर वाटतं आप्पाजींचं माझ्यावर प्रेमच नाही. खरं सांगू का गुरुनाथ, तू आप्पाजींवर अन्याय करतोयस. अरे तू त्यांचा दुसरा प्राण आहेस. माणूस प्राणाला असा जपतो. आणि आता तर काय ब्लड प्रेशरची टूम काढली आहे. परवा बाथरूम मध्ये धाडकन पडले. सगळे वाडीत माझ्या नावाची बोंबा बोंब. ब्लड प्रेशरची टूम म्हणजे काय? मला तर शंकाच येते. मला घाबरवण्यासाठी त्यांनी ब्लड प्रेशर काढला असावं. म्हणजे डॉक्टरचं यंत्र सुद्धा खोटं प्रेशर दाखवतं? अरे तीच शंका मला आली म्हणून माझ्या एका डॉक्टर मित्राला बोलावलं. त्यांचं ब्लड प्रेशर चेक केलं तर ब्लड प्रेशर नॉर्मल. अर्ध्या तासात ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. म्हणजे फॅमिली डॉक्टर सुद्धा त्यांना सामील आहेत असं म्हणायचंय का तुला? अरे पंड्या, ती मिनी काळी की गोरी हे पण यांना माहित नाही. पण ती ब्राह्मण आहे हे कळल्यावर तिच्या जातीचा उद्धार सुरू केला यांनी. अशी भयंकर जात जगात आढळणार नाही. भटांनी गांधींचा खून केला. त्या गांधी हत्येचा आणि मिनीचा काय संबंध? स्फटिकासारखी पारदर्शक आहे ती. स्फटिकासारखी पारदर्शक म्हणजे काय? म्हणजे पंड्या, विवाहापूर्वी लैंगिक अनुभव घेतलेली अगणित माणसं असतात. पण त्याची स्वच्छ मनानं कबुली देणारी मिनीसारखी मिनीच. त्यासाठी खूप नैतिक धैर्य लागतं बरं का. नैतिक धैर्य? हो हो, नैतिक धैर्य. तू कितीही रेडिक्यूल कर
पण नैतिक धैर्यच. यात नीतीचा भाग कुठे येतो तेच मला कळत नाही गुरुनाथ. हो, पण तुम्हाला धैर्य लागतं हे तरी मान्य आहे का? नाही, ते आम्हाला मान्य आहे, पण असल्या धैर्याला काही लोक कोडगेपणा म्हणतात. पंडित, तुला एक सुचवायचं आहे. यापुढे तू मिनीविषयी काही उणं बोलत जाऊ नकोस. अर्थात माझ्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असं तुला वाटत असेल तर. काय पंडित, वर्तमान काळाच्या पुढे जी माणसं असतात ना, त्यांची नेहमीच शिकार होते. मिनी ही अशांपैकीच एक आहे. ती आज जे धाडस दाखवते ना, ते 10 वर्षांनंतर मामुली ठरणार आहे. केस कापणाऱ्या, लुंग्या घालणाऱ्या मुली 10 वर्षांपूर्वी दिसल्या असत्या तर त्यांचं स्वागत कसं झालं असतं रे पंड्या? थांब थांब थांब, मला वाटतं आपलं साईट ट्रॅकिंग चाललंय. मला आधी 25,000 रुपयांचा खुलासा हवाय. तू असताना मला आप्पाजींना भेटायचंय. केव्हा येऊ? केव्हाही ये, पण आमच्या घरात माझ्या विरुद्ध वातावरण इतकं कलुषित झालंय की आप्पाजी खोटं बोलतील. काय भरोसा. पण मी आता लवकरच घराबाहेर पडणार आहे. अगदी तेवढंच वाटलं तर फारकत सुद्धा. गुरु, हे बघ, माझा एक असा वेडेपणा करू नकोस. पंड्या, मला वेडेपणा करायला ते भाग पाडतायत. मी वेगळा ब्लॉग घेतला होता. आम्ही एकत्रही राहिलो असतो, पण आमचे पूर्वीसारखे संबंध असते तर. पण आता शक्य नाही. पण आप्पाजींनी मिनीशी लग्न करायला परवानगी दिली तर चित्र निश्चितच बदलेल. पण तरी वेगळं बिराड करावंच लागेल, कारण आमच्या घरी भंडारी संस्कृती आहे. भंडारी संस्कृती? आकाशातून पडल्यासारखं काय बोलतोस तू? हे शरम नाही वाटत तुला? मी जर भंडारी संस्कृतीत जन्माला आलो असतो ना, तर मला त्याचा अभिमान वाटला असता. अरे, तुमच्या घराण्याची परंपरा किती तेजस्वी आहे. अशा घराण्यात जन्माला येणं हे तुझं भाग्य आहे गुरुनाथ. तेजस्वी, परंपरा, भाग्य? अरे तू काय बोलतोयस काय पंड्या? आणि त्या परंपरेचा माझ्या प्रॉब्लेमशी संबंध कुठे आला? आणि मी भंडारी संस्कृती ही नाही असं सुचवतो असं तुला का वाटतंय? पण आता मला एवढंच वाटतं की माझा या संस्कृतीशी काही एक संबंध नाही. माझ्या घरच्या राहणीशी, वागण्याशी, बोलण्याशी आता मला जमवून घेणं अशक्य आहे. नाही नाही, आपल्या बोलण्यातनं एवढाच निष्कर्ष निघतो की तुझ्या वडिलांचं काहीही झालं तरी तू तुझा मार्ग बदलणार नाहीस. तुला तसं वाटतंय तर काही हरकत नाही, पण मला वडील हवे आहेत. त्यांनी माझ्याकडे यायला हवंय. पण तू वेगळा राहणार. अरे तो निर्णय तर बांद्र्याचा ब्लॉक घेतला तेव्हाच ठरला होता. पण इतक्या लवकर हे लोक माझ्यावर ही वेळ आणतील असं वाटलं नव्हतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू तुझ्या मार्गाने जायला मोकळा आहेस गुरुनाथ. पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तू वेगळं बिराड थाटशील त्या दिवसापासून तुझं माझं नातं संपेल. पंड्या, तू माझ्यावर अन्याय करतोयस. गुरुनाथ, तू तुझ्या वडिलांवर अन्याय करतोयस. तू त्यांच्या ब्लड प्रेशरची टिंगल कर, पण ते वाढलंय हे मला निश्चित माहितीये. उद्या त्यांचं काहीही बरं वाईट झालं तर तू त्यांचा खून केलास असंच मी समजेन. पंडित, हे ऐकताना मला खूप आनंद होतोय असं नाही, पण प्रेमा करता ती सुद्धा किंमत मोजावी लागेल. अरे काय प्रेम 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 सांगतोयस तू मला? ही शुद्ध लस्ट आहे, लस्ट. प्राकृतात याला काय म्हणतात ठाऊक आहे का तुला? नाही, आणि मला नकोय ते ज्ञान. भाऊजी चहा तरी घेऊन जा. पंडित ते गेले. जाऊ दे त्याला. आपल्याशी नातं संपेल असं का म्हणालास? तो कुठली तड गाठतोय ना हे मला पाहायचं होतं. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? पुढे काय, मला वाटतं आप्पाजींच्या अंत्ययात्रेला जावं लागेल. पण पंडित, गुरुनाथ म्हणतात असं जर त्यांच्या घरातलं वातावरण असेल ना तर त्यांच्या बोलण्यात निश्चित तथ्य आहे. चारू, अगं गुरु सारखा माणूस त्यांच्या घरात सामावणं कठीण आहे हे मला कळत नाहीये का? अगं पण कुठल्याही गोष्टीची एक पद्धत असते की नाही? मला वाटलं होतं की तो मला मध्यस्थी करायला सांगेल, पण त्याला त्याची गरजच वाटत नाही, तो गेला. गाढव गेलं, ब्रह्मचर्यही गेलं, अशी त्याची शेवटी अवस्था न हो एवढंच मला वाटतं. पण आता मी मिनीला भेटावं की नाही? निश्चित भेटावं. पण ती माझ्याशी बोलेल की नाही नीट ह्याचा विचार करण्याची ही वेळ नाहीये बरं का. भैया, आपण स्टुडिओत येत आहोत हे तू साहेबांना सांगितलंयस ना? तुमच्या देखत तर फोन केला? नाही, तू फोन केला होतास रे.
पण तरीही साहेब स्टुडिओत राहिले तर? बहिणी तुम्ही अतिरेक करता. जर आपण येणार आहोत हे माहीत असून लालजी स्टुडिओत राहिला तर तुम्ही त्याच पावली परत या. तेच करणार आहे मी. नंतर तुझा गैरसमज होता कामा नये. या. इकडून जाऊया ना. हो, हा दरवाजा आतून लावून घेतलेला आहे. किती वर्षांनी येत आहे स्टुडिओ? नमस्ते भैया साहब. नमस्ते मैडम. नमस्ते चतुर. साहब है क्या? अरे त्याच्याशी मराठीत बोल ना. चांगलं मराठी बोलता येतं त्याला. हो साहेब बाहेर गेलेत. बर. पण ते परवाचं डिझाईन स्टुडिओतच आहे ना? हो साहेब. या. अरे केवढा काळोख, दिवे लाव ना. वहिनी थांबा जरा, मी सांगतो तसं करा. म्हणजे अहो, हे डिझाईन पाहण्याचं असं शास्त्र आहे. याचा खरा इम्पॅक्ट यायला हवा असेल ना तर ते असं अकस्मात दिसलं पाहिजे. एक मिनिट. अरे पण पण केवढा काळोख आहे इथे. कसं वाटलं डिझाईन? भैया, हे डिझाईन कोणाला आवडणार नाही. अतिशय सुंदर आहे. साहेबांनी सगळं कौशल्य पणाला लावलंय. वहिनी, तुमचा हा अभिप्राय ऐकून मला फार बरं वाटलं. एवढा आटापिटा केला त्याचं सार्थक झालं. हे डिझाईन जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा याचं फार कौतुक होईल असं माझा काय असेल. आणि म्हणूनच तुम्ही डिझाईन पाहावं असं मला मनापासून वाटत होतं. सगळा भूतकाळ जिवंत झालाय असं मला वाटतंय. या स्टुडिओमध्ये मी अनेक वेळा आले. इथे मेकअप केलाय, फोटो काढले. भैया, तू जिथे बसलायस ना त्याच खुर्चीवर मी बसले होते. साहेब असे मागून आले आणि त्यांनी त्यांचे हात माझ्या खांद्यावरून माझ्या छातीवरती टाकले आणि माझ्याकडे असं वळून पाहायला लागले. पहिल्यांदा मला वाटलं ते मला काहीतरी सूचना करतायत, म्हणून मी मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आयुष्यातलं पहिलं पुरुषाचं चुंबन अनुभवलं मी. काय होतं हे कळायच्या आत मी उठून उभं राहिले आणि साहेबांनी मला मिठीत घेतलं. काहीतरी पेट घेत होतं. त्यांनी उचलून मला बेडवरती नेलं. मी राजी खुशीने आपला देह त्यांच्या स्वाधीन केला. सर्वोच्च सुखाचा क्षण होता हा. मला अंत असू नये असं वाटत होतं. इथल्या प्रत्येक वस्तूशी आयुष्यातली कोणती तरी नाजूक आठवण जखडलेली आहे. भैया भैया, कोणती स्त्री पागल झाली असती ना असे साहेब त्या काळात मर्दानी आणि देखणे होते. तो क्षण पुन्हा जगते मी असं वाटतंय मला. काय करताय? आपण बाहेर जाऊया वहिनी. भैया भैया, मला घट्ट धरून ठेव. मला सोडू नकोस. मला सोडू नकोस. मला घट्ट धरून ठेव. थांबलास का? थांबूया थोडा वेळ. डोकं बधीर झालं. जे घडलं ते घडायला नको होतं. माझा तोल गेला. माफ करा. तू काय केलंस? जे घडलं ते माझ्यामुळे. निदान यापुढे तरी असं घडणार नाही याची काळजी घेऊया. काळजी घेऊया म्हणजे? एकांत टाळणं. आता ते कठीण दिसतंय. स्टुडिओत जाण्यापूर्वी ती वेळ होती. हे
असं काही घडेल असं तुम्हाला वाटलं होतं? हो, मला ती भीती होती. स्टुडिओत जायचं म्हणताच माझ्या डोक्यात असंख्य विचार सुरू झाले. तिथं गेल्यावर आपल्यावरचा ताबा सुटेल असं वाटत होतं. एकूणच या स्टुडिओने माझ्या आयुष्यात गोंधळ घालावा असाच योग दिसतो. या स्टुडिओचं अनाचाराशी लग्न लागलेलं दिसतंय. तुमच्यावरती नसता प्रसंग ओढवला याचं वाईट वाटतंय. तुम्हाला वाटतो तितका हा प्रसंग एकतर्फी नव्हता मंजूताई. तुमच्याप्रमाणेच मलाही भीती वाटत होती. पहिलं पाऊल आपलं करू नये एवढाच आवर स्वतःला घालत होतो. मग तू हे टाळलं का नाहीस?